श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर हा होता कालचाच म्हणजे गुरुवारचा व्लॉग. आणि मला बुधवारी स्कूलमधून कॉल आला होता की गुरुवारी 11:30 वाजता पॅरेंट्स मीटिंग आहे, तर मीटिंगसाठी या. मग मी आज सकाळी जरा थोडी लवकरच उठले, नाश्ता वगैरे तयार केला, जेवण तयार केलं आणि आवरून मग स्कूलसाठी जाणार होते. तर स्कूलमध्ये का बोलवलं होतं किंवा काय मीटिंग होते हे तुम्हाला सगळ्यात लास्टला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. नाश्त्यासाठी मस्त पोहे बनवले होते आणि पोहे टोमॅटोवालेच आवडतात. तर नाश्ता वगैरे मस्त करून झाला आणि मी जायला निघाले स्कूलला. ऑटोनी जावं लागतं, थोडंसं दूर आहे स्कूल. तर जाता जाता असेच सहजच व्हिडिओ शूट केले होते मी. स्कूलमध्ये पोचले आणि मी 11:15 वाजता काहीतरी स्कूलमध्ये पोचले होते. त्याच्यामुळे मीटिंगला मीच फर्स्ट गेले होते आतमध्ये. तर मीटिंग झाली, त्यानंतर रिटर्न येत होते. तर चालत असताना माझ्या समोरनं चाफ्याचं फूल पडलं. मी मग चाफ्याचं झाड पण शूट केले बघा. आणि ते फूल घेऊन मग माझ्या मनात विचार आला की चला मी जाऊया, आपण स्वामींच्या चरणाशी फूल ठेवूया. मग ते फूल मी तिथे जाऊन धुतलं मठात. आणि त्याच्यानंतर बघा मी चालली आहे मस्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. काल गुरुवार होता, त्याच्यामुळे गर्दी होती फार मठामध्ये, लाईन होती. माझ्याकडे खरं खूप जास्त वेळ नव्हता, पण कसं असतं ना, महाराजांची जर इच्छा असेल ना तर आपण कसंही वेळ काढून तिथपर्यंत पोहोचतोच. हे तेवढंच खरं आहे, फक्त महाराजांची इच्छा असावी लागते. आणि मग मी मठात गेले. महाराजांच्या पायावरती हे फूल आहे ना ते वाहिलं. फार म्हणजे फार बरं वाटलं मला. खूप काही व्हिडिओ शूट करता येत नाहीत, गुरुवारी फार गर्दी असते, त्यामुळे व्हिडिओ शूटिंग होतच नाही करणं. तर मी पण छोटासाच व्हिडिओ शूट केला होता. आणि कालचं जे महाराजांचं रूप आहे ते मी तुम्हाला दाखवते इथून. असं झूम करून मी हा एक व्हिडिओ घेतला होता महाराजांचा. तर महाराजांचं दर्शन घ्या आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. महाराजांचं दर्शन करून झालं आणि रिटर्न येताना नेहमी काय होतं, कधीतरी आम्ही जातो तर कधी तिथे बेंगलोर अयंगर बेकरी आहे, तर तिथून मुलींसाठी केक घेऊन येते मी, रवा केक. त्यांना फार आवडतो. तर मी काल रवा केक आणि एक पेस्ट्री आणली होती. मग घरी आल्यानंतर त्या दोघींनी मस्त केक आणि पेस्ट्री खाल्ली आणि लागल्या मस्ती करायला. स्कूलमधून आले, फ्रेश झाले, जेवण झाले माझं करून. आता म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया मीटिंग रिलेटेड. तर काल टीचरनी जी मीटिंग घेतली होती ना ती क्लासवर्क आणि होमवर्क यामध्ये खूप डिफरन्स त्यांना जाणवला. याच्यावरून त्यांना असं कळालं की आई वडील आहेत ना ते मुलांच्याबरोबर होमवर्क करताना बसत नाही आहेत. तर हो, ॲक्च्युली त्यांचं बरोबर आहे, खूप कमी वेळा त्यांच्याबरोबर होमवर्क करताना बसलं जातं. तर आपलं कसं असतं, ऑफिसचं काम असतं, घरचं काम असतं, तर त्याच्या गडबडीत आपण त्यांच्याबरोबर होमवर्क करायला नाही बसत. त्यांना सांगतो पिल्लू होमवर्क दिला आहे तर कंप्लीट कर, आणि पिल्लू मस्त होमवर्क कंप्लीट करतं. म्हणजे ॲक्च्युली छोट्या छोट्या गोष्टी होत्या, जसं की क्लासवर्कमध्ये एका लाईनमध्ये 4 अल्फाबेट्स लिहिले गेलेत, पण होमवर्कमध्ये एका लाईनमध्ये 7-8 अल्फाबेट्स लिहिले गेलेत. त्यानंतर जो इंडेक्स कॉलम असतो त्याच्यामध्ये पण नंबरिंग केलं गेलं आहे. किंवा 2 वर्डमधला डिस्टन्स, 1 फिंगर डिस्टन्स हवा आहे तर डिस्टन्स दिलं गेलं नाही आहे. किंवा फुल स्टॉप कुठे द्यायचा आहे, अल्पविराम कुठे द्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या नव्हत्या. मग त्याच्यामुळे ते बोलले की तुम्ही तुमच्या मुलांच्याबरोबर प्लीज बसत जा होमवर्क करताना. तर मी पण तेच बोलेल की आपण आपल्या मुलांसाठी दिवसातून 1 तास तरी काढला पाहिजे, त्यांच्याबरोबर 1 तास होमवर्कसाठी बसलं पाहिजे आणि अजून 1 तास काढा त्याच्यासाठी खेळण्यासाठी. प्री प्रायमरी सेक्शनला तसा विचार केला तर होमवर्क हा डेली नसतोच. त्यामुळं आपण जर त्यांच्यासाठी 1.5-2 तास होमवर्क आणि खेळासाठी काढले तर आपण एक थोडा वेळ खेळणं, थोडा वेळ होमवर्क, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, त्यांचा जो अभ्यासाचा तो पाया फार असा मजबूत होईल आणि आपल्याला पुढे जाऊन खरोखर त्यांच्यावरती अजिबात मेहनत करावी लागणार नाही. ते स्वतःचं सगळं प्रॉपर करतील, कारण ते डिसिप्लिनमध्ये करतील ना. कारण त्यांना आपण आत्ता डिसिप्लिन लावला तरच ते पुढे जाऊन त्या डिसिप्लिननी राहणार आहेत. आणि हीच गोष्ट काल मला कळाली, मला स्वतःला रिअलाईज झाली. म्हणून म्हटलं चला मला जे कळाले तेच तुम्हाला पण सांगावं. आणि म्हणजे माझ्याकडून ज्या चुका झाल्यात त्या तुमच्याकडून नाही होत हीच एक इच्छा होती माझी, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. खूप खूप मनापासून धन्यवाद.